नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला कर्जमाफीची ई-के-वाय-सी कशी करायची घरी बसल्या पूर्ण प्रोसेस शिकवणार आहे. तर व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट आहे जर तुम्हाला कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर. चला पूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप शिकवतो. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला आपले सरकार.mahaonline.gov.in ची ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि इथं ID आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन ID पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर या प्रकारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं खाली थोडं स्क्रोल करत जायचं आहे. इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. तर त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, विशिष्ट क्रमांक आणि एक आधार नंबर. तर इथं तुम्हाला सर्वात अगोदर एक विशिष्ट क्रमांक आहे, तो जर तुमच्याकडे असेल तर टाकायचा आहे. अदरवाईज इथं तुम्हाला आधार कार्ड नंबरवरती क्लिक करायचं आणि इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि सर्च ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. ते केल्यानंतर तुम्हाला असं तुमच्यासमोर एक माहिती पाहायला मिळेल. तर इथं सर्वात अगोदर तुम्हाला मित्रांनो तुमचा आधार कार्ड नंबर पाहायला मिळेल. तर तुम्हाला इथं लिहिलेलं आहे की तुमचा आधार कार्ड नंबर बरोबर आहे का? तर तुम्हाला येस करायचं आहे. जर चुकीचं असेल तर नो करायचं आहे आणि ओरिजिनल जो तुमचा नंबर आहे आधार कार्ड नंबर तो इथं टाकायचा आहे. एक बॉक्स ओपन होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा विशिष्ट क्रमांक पाहायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. तर तुम्हाला इथं 2 प्रश्न विचारतील. तर त्यांचे दोघांचे उत्तर तुम्हाला येस करायचे जर बरोबर असेल तर. म्हणजे तुम्हाला लोन अमाऊंट बरोबर आहे का आणि तुमची जी माहिती ती बरोबर आहे का? तर येस करायचं आहे. चुकीची असेल तर नो करायचं आहे आणि त्याच्यानंतर ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं एक संमतीपत्रावरती क्लिक करायचं आहे आणि एक जे दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं डिक्लेरेशन फॉर्मवरती क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो. या 2 ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार ई-के-वाय-सीचा जो ऑप्शन पाहायला मिळतो याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्हाला तुमच्यासमोर असं एक ऑप्शन पाहायला मिळेल. तर इथं तुम्हाला ते छोटंसं मशीन असतं त्याच्यावरती शेतकऱ्याचा अंगठा ठेवायचा आहे आणि इथं कॅप्चर फिंगरचं जो ऑप्शन पाहायला मिळतं आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर तुमची ई-के-वाय-सी जी आहे ती होऊन जाईल मित्रांनो. तर ई-के-वाय-सी सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला एक प्रिंट काढून शेतकऱ्याला देऊन द्यायची की तुमची जी कर्जमाफीची ई-के-वाय-सी ती सक्सेसफुली झालेली आहे ऑनलाईन. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ई-के-वाय-सी कशी करायची ते पूर्ण स्टेप बाय स्टेप शिकवलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात असेच व्हिडिओ भेटत राहतील. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.